ठाणे जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक विद्यार्थी 10वी परीक्षेस उत्तीर्ण झाले असून विविध शाखांमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी ठाणे जिल्ह्यातील 454 महाविद्यालयांनी दरवाजे उघडलेत. जिल्हा शिक्षण विभागानं ऑनलाईन प्रवेश सुरू झाल्याची माहिती दिली आहे. 11वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 454 कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले दरवाजे उघडलेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन शिक्षणाधिकारी ललिता धेतुले यांनी केले. 10वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता विद्यार्थ्यांची 11वी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र, आधार कार्ड, जातीचे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी पालक सेतू कार्यालयामध्ये चक्रा मारतायत. मात्र 11वी प्रवेश प्रक्रिया नेमकी कधीपासून सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर जिल्हा शिक्षण विभागानं 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचं जाहीर केलं असून यासंबंधीचं वेळापत्रकही प्रसिद्ध केले. त्यानुसार सोमवारी 19 मे पासून विद्यार्थ्यांसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं असून 12 जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर 14 जून रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्राची स्कॅन प्रत अपलोड करणं आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणं अनिवार्य राहील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये गांभीर्यानं सहभागी व्हावं आणि वेळापत्रकाचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले.